नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मालिकेमध्ये अतिशय रंगत आणि वळणदार असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता स्वानंदी कोणती कमाल करते आणि इकडे आता सुष्मिताची मदत घेऊन मल्लिका आणि अंशुमन कोणता खेळ खेळतात आणि त्यांचं भांडं आता स्वानंदी कशी फोडते प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर आता त्यामध्ये अर्पिताने मल्लिकाला कॉल केलेला असतो आणि अर्पिता आता कॉल करत म्हणते की मम्मा, मला इकडे राहायचा खूप कंटाळा आला आहे बरं का. हे बघ, सकाळी माझी सासू मला काय म्हणाली माहिती आहे का, अशी मुग गिळून सोंग घेऊन काय बसली, काहीतरी काम कर मम्मा ना, मला इकडे राहायचा खूप कंटाळा आला आहे आणि मला तिकडे यायचं आहे. तर आता मल्लिका म्हणते की कळतंय मला आप्पी, पण त्यासाठी तुला ना समरची परवानगी घ्यावी लागेल. अर्पिता म्हणते काय, त्यासाठी मला पुन्हा दादाला विचारावं लागेल. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की तू काही काळजी करू नकोस आप्पी, मला कळतंय ग. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की तू काळजीच करू नकोस, लवकरच तू इकडे येशील. तर अर्पिता म्हणते की कसं, अगं तुला माहिती आहे ना दादाने मला कसं हाकललं ते. तर तेवढ्यात सुस्मिता तिथे येते. तर मल्लिका रडण्याचं नाटक करत म्हणते की अगं आप्पी, मला कळतंय ग, सगळं कळतंय तुझं दुःख. आणि रडतच मल्लिका आता अर्पिताला म्हणते की तुला इकडं कोणी येऊन देत नाही ना, आणि मलासुद्धा तुझी खूप आठवण येते, मीच तुला आता भेटायला येईन. आणि मल्लिका सुस्मितासमोर आता पदराने डोळे पुसण्याचं नाटक करते. मल्लिका म्हणते की ठेवू का बेबी, बाय. आणि मल्लिका फोन ठेवते. अर्पिताला आता कळतच नाही हे सगळं मम्माचं काय चाललंय ते. आणि इकडे आता सुस्मिता म्हणते की अर्पिता ताईंना मिस करताना. तर मल्लिका म्हणते हो, तिला इकडे जमत नाही आहे ना, यायला येऊ देत नाही, तर मग मला तिची खूप आठवण येते. इकडे आता सुस्मिता म्हणते की मलासुद्धा ना माझ्या मम्माची खूप आठवण येते, ती माझ्यावर चिडते ओरडते पण माझ्यावरती प्रेमही करते. तेव्हा आता मल्लिका म्हणते की बरोबर आहे, आणि तुला ना हवं तेवढे दिवस, हव्या तेवढ्या वेळा तू तुझ्या घरी जाऊ शकतेस आणि तुझ्या आईसोबत राहू शकते. तर सुस्मिताला आनंद होतो आणि सुस्मिता म्हणते काय, तर मल्लिका म्हणते हो. आणि मल्लिका म्हणते की माझ्या अर्पिताला ना माहेरचं सुख दिसतच नाही, कारण समरने तिला घराबाहेर काढलंय ना. आणि आता सुस्मिता म्हणते की असं कसं करू शकतात ते आपल्याच बहिणीबद्दल. तर आता मल्लिका म्हणते की त्याचं काही नाही ग, पण तुझ्या स्वानंदी ताईला हे आवडत नाही आहे ना आप्पी इथे येण्याचं, आणि म्हणूनच तुझ्या स्वानंदी ताईने समरला भडकवलंय. आणि मल्लिका म्हणते की पण मला खात्री आहे माझी सूस या घरात ना ज्या चुका झाल्या त्या नक्की सुधारेन. आणि बाजूला जात आता सुस्मिता म्हणते की मी. तर मल्लिका म्हणते हो अगं, आता तुझ्या हातात सगळे अधिकार आहेत ना, तूच काहीतरी करू शकतेस. आणि मल्लिका आता सुस्मिताला हरभऱ्याच्या झाडावर चढवत म्हणते की माझी सगळ्यात जगातील सुंदर सूस आता माझ्या आप्पीला वाचू शकते. तर सुस्मिता खुश होते. आणि त्यानंतर आता इकडे सुस्मिता म्हणते की मॉमीला तुम्ही काही काळजी करू नका, लवकरच आपली अर्पिता या घरात असेल. आणि खुश होऊन सुस्मिता निघून जाते. तर पटकन मल्लिका आता हसतच अर्पिताला कॉल करते आणि म्हणते की आप्पी अगं लवकर बॅग भरायला घे, आणि सुस्मिताच्या अधिकाराचा वापर करून आता मी बरंच काही करणार आहे आणि तू लगेच इकडे ये. तर अर्पिता खुश होते आणि म्हणते की काय मम्मा, कशी काय जादू केली. तर मल्लिका म्हणते बघ अजून मी पुढे काय काय करते ते. इकडे आता समर हा सोप्यावर झोपलेला असताना पटकन आता स्वानंदी समरच्या जवळ येते, एकटक समरकडे, आणि प्रेमाच्या नजरेने बघू लागते. तर तेवढ्यात समर आता दुसऱ्या अंगावर वळतो आणि तेवढ्यात स्वानंदीचा पदर समरच्या हातात अटकतो. हळूच आता स्वानंदी तिचा पदर काढू लागते. तर समर जागा होतो आणि खडबडून उठत आता समर म्हणतो की हे काय स्वानंदी मॅडम, काय करता. लाजतच पदर बाजूला घेत स्वानंदी म्हणते तुमच्या हाताखाली माझा पदर अटकला होता. आणि लगेच आता मोठमोठ्याने स्वानंदी हसू लागते. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही एका वेळेस एकच काम करा, एकतर हसा नाही तर बोला. तर आता स्वानंदी हसतच म्हणते की तुम्ही ना झोपताना खूप मस्त घोरत होतात आणि सुंदर दिसत होतात. तर समर म्हणतो काय, मी झोपताना घोरत होतो. आणि आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही माझ्यावरती आरोप करताय बरं का, मी असं घोरू शकत नाही. हसतच आता स्वानंदी म्हणते हे बघा, पुढच्या वेळेस ना तुम्ही ज्यावेळेस घोरत असताल ना त्यावेळेस मी तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करेन आणि मग तुम्हाला दाखवील. तर समर म्हणतो ठीक आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की हे बघा, सध्या तुम्हाला आता लवकर आवरावं लागेल, तुम्हाला ऑफिसला जायला वेळ होतोय. आणि पटकन स्वानंदी तेथून निघून जाते. आणि इकडे आता मंदाकिनी ही किचनमध्ये येऊन आता पोहे पातेल्यामध्ये काढत असते. तर तेवढ्यात आदिरा तिथे येते आणि मंदाकिनीकडे बघत म्हणते की आई आता मी चहा ठेवते. तर आता मंदाकिनी म्हणते की चहा बरोबर काय खातात. तर लगेच आता आदिरा म्हणते की बिस्किट. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की चहा पोहे, चहा उपमा, चहा शिरा सगळं काही ब्रेकफास्टमध्ये लागतंय ना. तर आता आदिरा म्हणते की तुम्ही पोहे करताय ना, मग मी चहा ठेवते. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की हे बघ, हे पोहे आता तूच बनव. आणि त्यानंतर आता आदिरा 2 कांदे घेत म्हणते की मी ना 2 कांदे कापते.
मंदाकिनी म्हणते की कांदे मोठाले आहेत, एकच कांदे काप. आणि नंतर आदिरा म्हणते की मी लिंबूसुद्धा टाकते बरं का. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते लिंबू टाकायचं नसतं, लिंबू पिळायचं असतं. आणि आता मंदाकिनी म्हणते की हे बघ, तुला सगळं सांगावं लागतंय आदिरा, संसाराची जबाबदारी तू घेणार कधी आहेस. मंदाकिनी म्हणते की हे बघ आदिरा, तू ना हा तुझा तोरा ना लवकर पटकन दाखवते. आम्ही तुझ्यासारखे असे तोरे वगैरे केलेले नाही आहे, निमूटपणे काम केलं आहे तसंच काम कर आदिरा. आणि मंदाकिनी म्हणते की आमच्या सासूकडे आम्ही कधी वर तोंड करून सुद्धा बघितलं नाही आहे, आणि सरळ सासू समोर खाली मान घालून कामं करायचो आम्ही. आणि आता आदिरा म्हणते की हे बघा आई, मी तुम्हाला काम करायचं सांगत नाही आहे, मी फक्त तुम्हाला विचारते आणि मला फक्त गायडन्स हवा आहे कसं करायचं ते. आणि इकडे आता समर ऑफिसमध्ये आलेला असतो आणि समर आनंद बोलत असतानाच लगेच आता दोघांनाही चहा तिथे येतो. आणि समर आणि आनंद आता चहा पिऊ लागतो. तर लगेच आता समरला स्वानंदीचं कालचं ते वर्तन आठवतं. आणि ज्या वेळेस आता स्वानंदीला घेऊन समर चहाच्या टपरीवर चहा प्यायला गेला होता आणि तिथे आपण कसे फुरके मारत आता चहा घेतला, हे आता समरला आठवताच आता समर तसेच फुरके मारून चहा पिऊ लागतो. तर तो आवाज ऐकून आता आनंद समरकडे बघत असतो आणि म्हणतो की समर, अरे हे काय आहे. तर आता समर म्हणतो की हे स्वानंदी मॅडमने कालचं चहा कसा प्यायचा नाही ते कालच मला शिकवलंय. तर आता आनंद अजूनच हसू लागतो. आणि समर म्हणतो की बऱ्याच चांगल्या सवयी आहेत बरं का त्यांना, आणि त्या काही झाडाशी सुद्धा बोलतात. आणि आता समर म्हणतो की आपल्यालाच कळत नाही ते आपल्याशी बोलतायत की दुसऱ्याशी बोलतायत त्या. आणि समर हसू लागतो. आता आनंदही हसू लागतो. तर समर म्हणतो काय झालं. तेव्हा आता आनंद म्हणतो की काही नाही, रिअल लाईफमध्ये किती मज्जा असते ना, आणि रिअल लाईफमध्ये आता तुझं जे ट्रान्झिशन चेंज आहे ना ते मी बघतोय, असे आता आनंद समरला बोलतो. आणि लगेच आता आनंद म्हणतो की पूर्वीचा समर राजवाडे कसा होता, शिस्तप्रिय, बिझनेसमध्ये एकदमच हातखंडा आणि कायम बिझनेस तोंडावरती. म्हणजे तू अजूनही शिस्तप्रिय आहे रे समर, पण तसं नाही. स्वानंदी मॅडममुळे ना तुझ्यात खूप बदल झाला आहे. आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी आल्यामुळे तू असा प्रेमळ आणि लागवी झाला आहे रे समर. समर म्हणतो हे बघ, मी फक्त स्वानंदी मॅडमच्या सवयी सांगितल्या, तू डायरेक्ट माझ्यावरच आलाय. आनंद म्हणतो की हे बघ, तू सवयी सांगितल्यात पण तू त्या इरिटेटसुद्धा करतोय. आणि लगेच आता आनंद म्हणतो की हे बघ समर ना, तू ना त्यांच्या सवयी जशा प्रेमाने सांगतो ना तसंच आता ऑफिसचं काम बाजूला ठेवून फक्त त्यांचं बोलणं, त्यांच्या वागण्याची सवयी सगळं त्यांचंच बोलत असतो रे तू. इकडे आता आजी ही पुस्तक वाचत हॉलमध्ये बसलेली असताना स्वानंदी तिथे येते. आजी समोर येत आता स्वानंदी म्हणते की आजी, माझी पूजा झाली बरं का, मी तुमच्यासाठी चहा ठेवू का. आजी म्हणते नको गं, अगं मी ना आता जरा फेरफटका मारून येते. स्वानंदी म्हणते बरं. आणि एवढ्यात आता आजी उठून उभा राहताच स्वानंदी आणि आजीचं लक्ष आता स्टाफ हे सगळी तिथे आवरावर करत असतात. आणि आता कार्पेट टाकून त्यावर फुलांच्या पाकळ्यासुद्धा ठेवत असतात. ते बघून आजी म्हणते काय गं नंदू, आज काही सण वगैरे आहे का. आणि लगेच आता स्वानंदी त्या स्टाफला म्हणते की ही सगळी तयारी कशासाठी. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की आम्हाला माहीत नाही, आम्हाला फक्त स्वागताची तयारी करायला सांगितली. आणि असं तर स्वानंदी म्हणते कोणी सांगितलं तर पाठीमागून मी सांगितलं असे म्हणत आता मोठ्या IT मध्ये सुस्मिता आता स्वानंदी समोर येते. आणि लगेच सुस्मिता म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का ताई. सुस्मिता म्हणते की काही नाही ना प्रॉब्लेम. तर स्वानंदी म्हणते की प्रॉब्लेम काही नाही, प्रॉब्लेमचा प्रश्नच नाही आहे. सुस्मिता फक्त मला हे सांग कोण येतं आहे. आणि सुस्मिता म्हणते की ताई थांब, तू जरा पेशन्स ठेव, तुला सगळं कळेल. आणि सुस्मिता म्हणते मी हे करते ते छान आहे ना. तर स्वानंदी म्हणते छान आहे पण असं करत नको जाऊ, करायच्या अगोदर आम्हाला सांगत जा, म्हणजे आम्हाला ना कळायला हवं. आणि सुस्मिता म्हणते की मी करू शकते कारण माझ्याकडे करायचे अधिकार आहेत. आता ते ऐकून स्वानंदीला धक्का बसतो. आणि सुस्मिता म्हणते की तू जरा समजून घेत जा ना, तुला सांगायची का गरज पडते. तर आजी म्हणते की सुस्मिता तुझ्या ताईसोबत असं बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाही आहे. आजी म्हणते की तुझे अधिकार कुणी अमान्य करत नाही आहे, पण अधिकारात तू अशा शब्दात बोलू शकत नाही. आजी म्हणते अधिकार शांतपणे बजावता येतात, ती या घरची पद्धत आहे सुश. आजी म्हणते की काही जरी करायचं ठरलं तर अगोदर चर्चा करावी लागते आणि मग नियोजन करावं लागतं आणि मग काय करायचं यासाठी कृती करावी लागते. आणि आता स्वानंदी म्हणते की राजवाड्यांना सुद्धा प्लॅनिंगशिवाय अशा काही गोष्टी केलेल्या आवडत नाहीत आणि तू हे पटकन करून टाकलंस म्हणून मी तुला विचारलंय, त्याचं तू उत्तर दे. आता सुस्मिता म्हणते मी वाद घालत नाही आणि तुम्हाला प्रश्न विचारते, मी काही क्रिमिनल आहे का. आणि स्वानंदी म्हणते की सुश तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस. आणि लगेच आता सुस्मिताकडे बघत स्वानंदी म्हणते की सुश मी तुला फक्त विचारलं कोण येणार आहे, त्यामध्ये एवढा का वाद घालतेस तू. तर तेवढ्यात मल्लिका अंशुमन तिथे येतात आणि म्हणतात सुश काय झालं. आणि मल्लिका म्हणते की सुश अगं स्वानंदी विचारते ना तुला कोण येणार आहे घरी, मग काय एवढी ही अस्वस्थ वाटतेस, सांगून टाक ना. आणि लगेच
आता सुस्मिता म्हणते की हो या घरची डॉटर येणार आहे. तर सुस्मिता म्हणते की म्हणजे आदिरा येणार आहे का? तर मल्लिका म्हणते की फक्त आदिराच या घरची लेक आहे का सुस्मिता? आणि मल्लिका म्हणते की स्वानंदी अगं अप्पी पण या घरची लेक आहे. आणि तेवढ्यात आता बॅग घेऊन दरवाजात मम्मा असे म्हणत अर्पिता तिथे येते. तर अर्पिताकडे बघत मल्लिका आणि अंशुमन खुश होतात. तर इकडे सुस्मिता सुद्धा खुश होते. पण स्वानंदी आणि आजीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि स्वानंदी आजी ही अर्पिताकडे बघू लागतात. तर हात पुढे करत हसतच अर्पिता आता मल्लिकाला बोलावते. आणि इकडे आता सुस्मिता ही आता अर्पिताला बाय करते. आणि हाय बाय करता क्षणी इकडे आता स्वानंदी मात्र आता अर्पिताकडे रागाने बघते. आणि त्यानंतर आता मात्र इकडे आता आजीला खूप राग येतो. आणि आजी तशीच तिच्या बेडरूममध्ये जाऊन लँडलाईनवर आता ऑफिसमध्ये असलेल्या समरला कॉल करते. आणि आजी म्हणते की पिंट्या अरे तू कामात आहे का? तर समर म्हणतो की बोल ना गा आजू. तर लगेच आता आजी म्हणते की या सुस्मिताच्या अधिकाराचं तू काहीतरी कर बाबा. आणि तिचं वागणं ना खूप ओव्हर होत चाललं आहे. आणि तिने आज अर्पिताला घरी आणलं ते ऐकताच आता समरला धक्का बसतो. आणि इकडे आता घरामध्ये सुस्मिता ही स्वानंदीला बोलत असते. आणि सुस्मिता म्हणते की ताई तू सतत मला डॉमिनेट करत असतेस आणि प्रश्न विचारत असते. आणि तू जर असं मला डॉमिनेट करत राहिली तर मी या घरची नोकर बनेन. तर तेवढ्यात ते ऐकताच आता समर दरवाज्यात येतो. आणि सुस्मिताचे ते बोलणे ऐकताच समर सुस्मिताला म्हणतो की इनाफ सुस्मिता. आणि लगेच आता सगळेजण मल्लिका अंशुमन सुस्मिता समरकडे बघतात. आणि लगेच आता बोट करत समर म्हणतो की माझ्या बायकोवरती आवाज चढून बोललेलं मी खपून घेणार नाही आणि माफी माग त्यांची. ती ऐकताच आता सुस्मिताला धक्का बसतो. आणि लगेच आता समर म्हणतो की सुस्मिता आत्ताची आत्ता त्यांची माफी माग. आणि आता नाविलाजाने खाली मान घालून सुस्मिता आता ही स्वानंदीची माफी मागते. आणि लगेच आता समर अर्पिताला आता तसाच बाहेर बोलावतो. आणि म्हणतो की कुणाच्या परवानगीने तू आली? तर आता अर्पिता म्हणते की मला सुस्मिताने आणि मम्माने इथे बोलावलंय. तर आता समर म्हणतो की सुस्मिता तुला अर्पिताला इथे बोलावण्याची परवानगी कुणी दिली? तर सुस्मिता म्हणते की त्यात परवानगी घ्यायचं काय, मला ना घराचा अधिकार दिला आहे ना तेव्हा मी बोलावलं आहे. तर समर म्हणतो की याचा अर्थ असा नाही की तुला घरात कोणताही निर्णय घ्यायला मी अधिकार दिला आहे. आणि आत्ताच्या आत्ता समर अर्पिताला म्हणतो की आली तशी निघायचं. आणि लगेच आता नाविलाजाने आता समरने अर्पिताची आली तशी पुन्हा बॅग घेऊन हकालपट्टी केलेली असते. तर कसं वाटलं समरचं स्वानंदीवरचं प्रेम? आणि स्वानंदीवरचं प्रेम दाखवत सुस्मिताला तिची लायकी दाखवून समरने काढलेलं असतं ते अर्पिताला घराबाहेर. तर कसा वाटला समरचा न्याय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.